नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या डेटा ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ओके. आणि मार्केटला आपला जे गुरु आहे मार्केट, ओके, त्या मार्केटला आणि आपल्या डेटाला सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी नमन करूया. आणि हेच आपला गुरु आपल्याला अजूनच चांगला मार्ग दाखवत जाऊ आणि त्या हिशोबाचे आशीर्वाद आपण मार्केटकडून घेऊया. ओके. सो मित्रांनो, कसा आलाय डेटा आपला आणि अ, काय आहे पुढे त्याचं गणित ते आपण समजून घेऊया. कालचा डेटा कसा होता? काल एक्सपायरी होती. एक्सपायरी नंतरचा दुसरा दिवस जो होता, एक्सपायरीचा डेटा कसा आला तो आपण बघतोय. तर तो फार चांगल्या पद्धतीने निगेटिव्ह होता आणि ओव्हरनाईट काही फेडच्या ज्या न्यूजमुळं एक पॉझिटिव्हिटी, एक इमॅच्युरिटी जे डेटामध्ये असते, ते आज आपल्याला बघायला मिळालं. तर तुम्ही जर जुने फॉलोअर्स असाल, तर तुम्हाला कल्पना आहे त्याची, की एक्सपायरी झाल्यानंतरून जो डेटा आहे तो थोडासा इमॅच्युअर असतो. ओके. इमॅच्युअर डेटाचा काय मीनिंग असतो, की त्यामध्ये मोठ्या पोझिशन बनलेल्या नसतात आणि जो रिटेलर आहे, रिटेलरची नॅचरल डायरेक्शन जी आहे ती पॉझिटिव्ह असते. ओके. आणि हे छोटे एफ-आय जे आहेत क्वांटिटीनी कमी असलेले, ते त्याला अपोज नाही करू शकत. तर अशा अर्थाचा हा डेटा असतो आणि आज पण ते बघायला मिळालं. दुसरा पार्ट होता न्यूज. ओके. काही न्यूज बेस्ड गोष्टी घडल्या. इव्हन अमेरिका आणि इराणच्या पण काही गोष्टी प्लस मायनस चालू आहे. तर त्या पण चालू राहतील. ती व्हॉलॅटिलिटी कंटिन्यू आहे. पण आज जे दिवसभरात झालंय ते थोडंसं पॉझिटिव्ह साईडला काम झालेलं आहे. तुम्ही बघा इथे एफ-आयज कडून पुट शॉर्ट झालेले आहेत, कॉल लाँग झालेले आहेत. तर ही पॉझिटिव्हिटी एफ-आयच्या एंडनी थोडीशी दिसते. पण आकडे जे आहेत ते फार मोठे नाही आहेत, कन्व्हिन्सिंग नाही आहेत. ओके. 8,30,000च्या पोझिशन स्टील शॉर्ट आहेत. ओके. प्रोने चांगलं काम केलेलं आहे. प्रोने बरेचसे शॉर्ट्स त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत खालच्या लेवलला. ओके. सो डेटा जो आहे तो उद्यापुरता तरी थोडासा पॉझिटिव्ह आणि साइडवेज त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. पण हे जे ही ॲक्च्युअल पॉझिटिव्हिटी आहे का? तर त्याचा आन्सर आहे नो. ही ॲक्च्युअल पॉझिटिव्हिटी आपण अजून पकडू शकत नाही. रिझन बिंग, ह्यांची जी नाटक आहे ती चालूच आहेत. मागच्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून, इव्हन वर्षभरापासून, 2 वर्षापासून ही नाटक चालूच आहेत. तर हे नाटक बेस्ट पॉसिबल ट्रॅपच असू शकतं, असं माझं ॲनालिसिस आहे. ओके. सो आता काय करायचंय, त्याचा काय प्लॅन असणार आहे ते आपण बघू. आज दिवसभरात इंट्राडेवाले जे कुठले शेअर होते ते त्याच्यामध्ये काय झालंय ते आपल्याला बघायचंय. ओके. सो आत्तासाठीचं वेट अँड वॉचवाला कार्यक्रम आहे. ओके. वरच्या लेवलला जर थोडासा डेटा निगेटिव्ह होताना दिसला तर मग ती शॉर्टिंगची अपॉर्च्युनिटी बनू शकते. पण त्याला वेळ आहे, त्याला मी अपडेट करेल. शुक्रवारचा संध्याकाळचा डेटा कसा येतो आणि मंडेला इंट्राडेमध्ये काय चेंजेस येतात त्यावर आपलं डिसाईड होईल की नक्की एक्सपायरी कुठे आणि कशा पद्धतीने राहू शकेल. ओके. सो न्यूज आणि बाकीच्या गोष्टी मार्केटमध्ये आहेत. त्या ठिकाणी US मार्केट जे आहे ते निगेटिव्ह त्या ठिकाणी दिसतंय थोडंसं आणि SGX निफ्टीवर पण थोडासा प्रेशर होता. कदाचित आता ते थोडंसं फ्लॅट टू निगेटिव्हच होताना दिसलं होतं. ठीक आहे. तर अशा हिशोबाचं हे गणित आहे. तर हे न्यूज आणि या बाकीच्या गोष्टी थोड्या इग्नोर करा आणि थोडंसं बाजूला राहण्याचा प्रयत्न करा. ओके. तर व्हॉलॅटिलिटी आहे अजून. ओके. आणि ते डिसिसिव्ह जो मूव्ह आहे आयदर अप साइड किंवा डाउन साइड तो नाहीये. अजूनही थोडंसं जे गणित आहे ते थोडंसं आपल्याला कन्फ्युजनवालं आहे. ओके. सो निफ्टीमध्ये अशा पद्धतीचं काम झालंय आणि फार चांगल्या पद्धतीने ते शॉर्ट पोझिशन होत्या त्या कापल्या गेलेल्या आहेत. ओके. फार चांगल्या पद्धतीने अनवाइंडिंग त्या ठिकाणी झालेलं आहे. तर याचा मीनिंग असा आहे की शॉर्ट टर्ममध्ये अजूनही काही वरच्या लेवलला ॲडिशनसाठी हे मिळतंय का? ओके. तर हे जे झालेलं आहे ना, ह्या ज्या पोझिशन आहेत, ह्या फक्त आणि फक्त रिटेलरनी हे केलेल्या आहेत. ओके. रिटेलरनी काय केलेलं आहे, त्यांच्या ज्या लाँग पोझिशन होत्या, त्या थोड्याशा कमी-कमी करत गेलेल्या आहेत त्या. ओके. लाँग पोझिशन ज्या आहेत, ते त्या ठिकाणी कमी करत गेलेल्या आहेत. तर आता हे तुम्हाला बघायला भेटेल. अशा पद्धतीचा हा डेटा आहे. ओके. तर मित्रांनो, आता ह्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, थोडंसं कॉन्झर्व्हेटिव्ह टू थोडंसं आपल्याला थांबायचं आहे. ओके. ना बायिंग साइड ना सेलिंग साइड, एक साइडवेज आहे. क्लॅरिटी येऊ द्यायची, एवढं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल. ओके. हा डेटा कुणी इंट्राडे ऑप्शनसाठी वापरायचा नाहीये. जस्ट एक बायस घेण्यासाठी हा डेटा असतो. इंट्राडेचे जे पॅरामीटर आहेत ते वेगळे आहेत. ओके. त्याच्यात पी-सी-आर, आय-बी व्हॅल्यूज, इंडिया विक्स,
स्ट्रॅडल स्ट्रँगलच्या प्राइजेस, अजून बऱ्याचशा गोष्टी असतात, OI चेंजेस, या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. ओके. तर दिवसभरात असे कुठल्या शेअर्समध्ये आज काम झालं की जे आपल्या याच्यामध्ये आले होते. तर कुठला शेअर आहे, तो पहिला शेअर आहे FSL. FSLला 1:3 त्या ठिकाणी बुक झालं. त्याच्यापेक्षा चांगली रॅली आपल्याला बघायला मिळाली. तर 2 एंट्री पॉईंट होते. सकाळचा एंट्री पॉईंट काहींनी मिस केला असेल 277-78चा. तर पुन्हा एक एंट्री त्या ठिकाणी 283च्या आसपास मिळाली होती. ओके. सो अगेन लॉंग रिस्क रिवॉर्ड हे आपलं मोटिव्ह आहे आणि त्या हिशोबाने काम झालेलं आहे. बऱ्याच जणांचे मेसेज आले, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. तर मित्रांनो, मला किंवा असं कुणाला फार गुरु बनवण्याची आवश्यकता नाही आहे. ओके. गुरु हे आपलं मार्केट आहे. मार्केट शिकवणार आहे आपल्याला रिॲलिटी. ओके. मी जस्ट काही मार्ग दाखवू शकतो किंवा आपल्याला रिस्क रिवॉर्ड मोठे कसे ठेवता येतील, आपले प्रॉफिट पर्सेंटेज कसे वाढता येतील. तर तशा हिशोबाने मी जस्ट हे करू शकतो. गुरुसाठी फार हे करावं लागेल आपल्याला. गुरु आपलं माइंड आणि डिसिप्लिन हेच आपलं गुरु आहे असं समजूया. ओके. तर हा तो शेअर होता. तुम्ही पाहिलं त्याची रॅली. त्याच्यानंतरून हा एक शेअर आहे. याच्यात फार चांगली एंट्री त्या ठिकाणी मिळाली आणि याच्यात सुद्धा 1:3 त्या ठिकाणी बुक काहींनी केलं. ओके. आणि जे 50% होल्डिंग होतं त्याच्यामध्ये थोडासा हे झाला असेल. तर हा पॉझिटिव्ह मधला कट आहे. म्हणजे ट्रेल कट म्हणूया आपण त्याला. स्टॉप लॉस जो होता ट्रेलिंगवाला, तो त्या ठिकाणी कट झालेला असेल. ओके. सो अशा पद्धतीचं हे आलं. आता हे मॅनिप्युलेशन होत राहणार आहे. ते आपल्याला चुकणार नाहीये. रिझन बिंग हे छोटे स्टॉक्स असतात. ओके. त्याच्यानंतर हा ट्रेलिंग हिट झाला. याच्यात प्रॉफिट बुक झालं. ह्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी ट्रॅप झालेलो आहे. ओके. तर हे जे ट्रॅपिंग आहे हे आपल्याला फार हे झालं. पण याचा ॲक्च्युअल जो आयडियल गोष्ट असते आपली, ती ही आयडियल एंट्री नव्हती. आयडियल एंट्री कदाचित ह्या लेवलला होती. ती मिस झाली असेल कारण तो रडारवर आला नसेल, येणार नाही. ओके. तर ह्या लेवलनंतर सुद्धा काही एंट्री जर झाली असेल तर ते ट्रॅपिंग आपल्याला बघायला मिळालं. ओके. सो कधी-कधी होणार आहे ते. आपला रिस्क रिवॉर्ड आपल्या ज्या प्लॅन आहे तो आपण स्टिक राहायचं आहे. एस-एल पण हा त्याचा पार्ट आहे. तर एस-एल पण आपल्याला घ्यावं लागतील. ओके. आणि चांगल्या याच्यात आपल्याला रिवॉर्ड पण घ्यावे लागतील. ओके. सो अशा पद्धतीचं हे गणित होतं. त्यानंतरून आता डेटावरचं डिस्कशन झालेलं आहे मित्रांनो. इकॉनॉमीमध्ये काही गोष्टी चालू आहेत. त्या तर तुम्हाला समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. आज जे मार्केट वरती गेलं ना, बऱ्याच जणांना वाटेल ही पॉझिटिव्हिटी खरंच काही मोठी बाईंग किंवा काय आहे का? तर मित्रांनो, SIPची एक डेट असते. ते SIPच्या डेटला काही लोकं प्रत्येक बुधवारी, प्रत्येक गुरुवारी असं काही हे असतं. तर ते डिसिजन असतं DIचं म्हणजे म्युच्युअल फंडवाल्या AMC कंपनीचं, की कुठल्या तारखेला हे करायचं. तर आज त्यांनी जी आहे ना, ती थोडीशी रेकॉर्ड हाय खरेदी केलेली आहे. ओके. तर असं ज्या वेळी झालंय हिस्टॉरिकली, तर तो एक धोकाच त्या ठिकाणी समोर आलेला आहे. ओके. तर किती दिवस स्टॅबिलिटी देणार हे लोकं माहीत नाही. SIP किती दिवस वाचवणार. ओके. तर फार चांगल्या पद्धतीने अवेअरनेस आहे. त्यामुळे SIP लोकं स्टॉप करत नाहीये. बराचसा इन्फ्लोज अजूनही इंटॅक्ट आहे. मागे न्यूज येत होत्या 40% काही स्टॉपेज रेशो आहे त्याचा वगैरे, वगैरे. पण अजूनही बऱ्यापैकी त्या ठिकाणी फंड जो आहे तो इकॉनॉमीमध्ये येतोय आणि म्हणून मार्केट स्टेबल आहे. जर अशी परिस्थिती नसती, कदाचित 2020च्या आधीचा जर हा काळ असता, तर आता वाचवायलाही कुणी नसतं. अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. ओके. सो ओव्हरऑल थोडंसं साइडवेज पॉझिटिव्ह साईडला राहू शकतं. ओके. डेटा ओव्हरऑल अजूनही निगेटिव्ह आहे. आपण कुठल्याच अँगलने जी पॉझिटिव्हिटी आहे ती पॉझिटिव्हली घेतलेली नाही आहे असं आपण त्या ठिकाणी समजू आणि थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. हे ॲनालिसिस या गोष्टी तुम्हाला जर आवडत असतील, तुम्ही WhatsApp चॅनलला नसाल तर त्या ठिकाणी ॲड होण्याचा प्रयत्न करा. डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. ॲप डाउनलोड करा. ॲपवरती काही लर्निंग आहे. YouTubeचे काही व्हिडिओज दिलेले आहेत. ते वॉच आउट करण्याचा प्रयत्न करा. जे स्टॉक आपण डिस्कस करतो त्याचं काही लॉजिक तुम्हाला समजण्याचा प्रयत्न केले. हे कुठलंही रिकमेंडेशन नाही आहे. हे तुम्ही रिसर्च करावा. याच्या पाठी काय घडतंय ह्यासाठीच ते डिस्कशन केलेलं आहे. ह्या बेसवर कुणी बाईंग, सेलिंग आणि बाकीच्या गोष्टी करायच्या नाही आहेत. ओके. सो थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. थँक यू.